CITSच्या किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे हा आकडा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की पुढे कोर्टाचा रिझल्ट जे काय लागेल तो लागेल, परंतु CITच्या विद्यार्थ्यांनी किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे CBT2साठी तो अतिशय महत्त्वाचा आहे। त्या DVमध्ये बरेच विद्यार्थी रिजेक्ट होण्याची शक्यता आहे, कारण की बरेच विद्यार्थ्यांचा एक्सपिरियन्स तिथे नसताना सुद्धा फॉर्म भरण्यात आलेले आहेत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। ITI इन्स्ट्रक्टर 1457 वॅकन्सीज जी काही पहिली जाहिरात आली होती त्याची CBT2 म्हणजे दुसरी परीक्षा ही आता रिसेंटली झालेली आहे। त्याचा पुढे आपल्याला निकाल अपेक्षित आहे किंवा रिझल्ट अपेक्षित आहे, त्या रिलेटेडच आपण काही माहिती जे काही आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे। त्यामध्ये मित्रांनो रिसेंटली म्हणजे 13 जूनला जो शेवटचा पेपर होता इलेक्ट्रिशियनचा, ITI इन्स्ट्रक्टर इलेक्ट्रिशियनचा पेपर जो होता तो कंप्लीट झालेला आहे। असे टोटल 48 म्हणजे 48 ट्रेड्ससाठी ही परीक्षा पार पडलेली आहे, CBT2 पार पडलेली आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांनी मल्टिपल ट्रेड्समध्ये अप्लाय केलेलं होतं। तर त्यामध्ये मित्रांनो जे काही ॲप्लिकेशन्स होते ते साधारण 35,000च्या घरामध्ये जवळपास जी फिगर आहे ती 35,000च्या जवळपास तिथे ॲप्लिकेशन्स आलेले होते अशी माहिती मिळते आहे। तर त्यामध्ये मित्रांनो जर पुढची प्रोसेसचा विचार केला आपण तर त्यामध्ये आता सध्या जे काही आता 13 तारखेला फायनल पेपर झालेला आहे, त्यानंतर पुढे एक 7 ते 8 दिवसात म्हणजे साधारण 20 ते 22 तारखेपर्यंत तुम्हाला रिस्पॉन्स शीट अवेलेबल होऊन जाईल। त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोअर CBT2चा काढू शकता किंवा तुम्हाला स्कोअर लक्षात येईल। त्याच्यामध्ये तुम्हाला काही त्रुटी वाटत असेल किंवा काही त्याच्यामध्ये काही अडचण वाटत असेल किंवा काही तुम्हाला असं वाटत असेल की काही थोडे डिस्क्रिपन्सी आहे किंवा काही चुका आहे, तर त्यानुसार पुढचे 8-10 दिवसपर्यंत म्हणजे साधारण 30 तारखेपर्यंत 30च्या जवळपास 30 जूनपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही तसं अप्लाय करू शकता, ट्रेडनुसार अप्लाय करू शकता। त्यानंतर मित्रांनो काही दिवसामध्ये म्हणजे साधारण जेव्हा एक्झाम होते ते TCS असो की IBPS असो त्यांचा एक नियम आहे की साधारण 40 to 45 डेजमध्ये तो रिझल्ट लागत असतो। तर त्यामध्ये आता जर आपण बघितलं 13 जून तर त्यानंतर 45 डेज म्हणजे साधारण जुलैच्या एंडिंगपर्यंत रिझल्ट लागण्याची शक्यता आहे। बट त्यामध्ये रिझल्ट असा लागेल मित्रांनो की जे काही याच्यानंतर म्हणजे बघा पहिले रिस्पॉन्स शीट येईल 8 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये, त्यानंतर पुढच्या 10 दिवसामध्ये येतील। तर त्यानुसार तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर म्हणजे तुमचं काही तिथे रिक्वेस्ट असेल तिथे डिस्क्रिपन्सी असतील तर तुम्ही तिथे सांगू शकता किंवा अप्लाय करू शकता, त्याला विनंती करू शकता। त्यानंतर पुढच्या काही दिवसामध्ये जुलै महिन्याच्या एंडपर्यंत तुम्हाला एक क्वालिफाईंग लिस्ट येईल। म्हणजे याच्यामध्ये बघा पहिले जी CBT1 झालेली आहे आणि आता CBT2 त्याचा स्कोअर मिक्स करून ज्यांना 200 पैकी 90च्या वर म्हणजे 45%च्या वर ज्यांना राहतील ते क्वालिफाय होतील, त्यांची एक लिस्ट आधी लागेल आणि त्यानंतर एक फायनल लिस्ट पुढे लागेल। ठीक आहे, तर फायनल रिझल्ट पहिले येणार नाही, पहिले क्वालिफाईंग लिस्ट लागेल। ज्यांना 200 पैकी 90च्या वर म्हणजे 45%च्या वर जे क्वालिफाय करतील ती एक्झाम त्यांची लिस्ट लागेल। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मित्रांनो रिझल्टला बराच वेळ इथे होऊ शकतो, कारण मध्ये कोर्ट केससुद्धा आहे, कोर्टचं सुद्धा हिअरिंग आहे। त्याच्यामध्ये माहिती अशी मिळते आहे मित्रांनो की कालच्या तारखेला त्याच्यामध्ये कोर्ट हिअरिंग झालेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी पुढची जी तारीख आहे ती 6 आठवड्यानंतर दिलेली आहे, म्हणजे अजून डेट कन्फर्म झालेली नाही आहे। कालच्या तारखेला जे काही सुनावणी आहे ती कुठल्याच प्रकारचं काही तिथे सुनावणी झालेली नाही आहे, कारण की DVTचं ॲफिडेविट वगैरे तिथे सबमिट झालेलं नाही आहे, DGT किंवा DVTचं ॲफिडेविट सबमिट झालेलं नाही आहे। त्याच्यामध्ये कसं आहे की कुठल्याच प्रकारचं काही तिथे सुनावणी होऊ शकली नाही। 6 आठवड्यानंतर त्यांनी तारीख दिलेली आहे आणि मग काय त्याच्यामध्ये पुढची तारीख वगैरे आणखी देतील, कारण इतक्या लवकर ते फायनलाइज होणार नाही। त्याच्यामुळे याचा जो फायनल रिझल्ट आहे म्हणजे ॲक्च्युअली जो रिझल्ट म्हणजे आपण ज्याला म्हणतो CBT1 CBT2 पासआउट कॅन्डिडेट जे सक्सेसफुली क्लिअर करतील आणि मेरिट लिस्टमध्ये येतील ती लिस्ट यायला फार वेळ लागेल, परंतु ॲटलिस्ट क्वालिफाईंग लिस्ट तरी आपली जुलैच्या एंडिंगपर्यंत येण्याची शक्यता आहे। ठीक आहे, त्यानुसार साधारण 35,000च्या घरामध्ये ॲप्लिकेशन्स आलेले आहे CBT2 करता आणि त्याच्यामध्ये CITSचा जो आहे किती विद्यार्थी CITSच्या किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे हा आकडा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की पुढे कोर्टाचा रिझल्ट जे काय लागेल तो लागेल, परंतु CITSच्या विद्यार्थ्यांनी किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे CBT2साठी तो अतिशय महत्त्वाचा आहे। त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन वायरमनची आपल्याला थोडीफार माहिती इथे घेता आलेली आहे, माहिती मिळालेली आहे। त्याच्यामध्ये अशी माहिती मिळते आहे की टोटल जे काही ॲप्लिकेशन्स आलेली आहे CBT2 करतात त्याच्यामध्ये साधारण 1600 प्लस म्हणजे बघा 1700च्या जवळपास CITSचे विद्यार्थी आहे। त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियनसाठी 224 विद्यार्थी आहेत ज्यांनी इलेक्ट्रिशियनसाठी अप्लाय केला आहे आणि ज्यांचा ITI प्लस CTI झालेला आहे किंवा CITS झालेला आहे। वायरमनसाठी मित्रांनो 94 विद्यार्थी जे आहे ते CITSचे आहे ज्यांनी अप्लाय केला आहे, बाकी सगळे आपले ITI विद्यार्थी असेल, डिप्लोमा BE असेल आणि प्लस एक्सपिरियन्स ज्यांचं असेल त्यांचं
आणि CITSचे आहे वायरमनसाठी 94 आहे आणि इलेक्ट्रिशियनसाठी 223 आहे. ठीक आहे, हा आकडा आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये वायरमनचा जो म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये CITSची हे कमी आहे, म्हणजे संख्या कमी आहे विद्यार्थ्यांची अप्लाय ज्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे वायरमनमध्ये जास्त संधी उपलब्ध तुम्हाला होऊ शकते किंवा नॉन CITS विद्यार्थी वायरमनमध्ये जास्त शक्यता आहे. जे काही आता रिझल्ट लागेल त्याच्यामध्ये पुढे प्रोसिजर भरपूर होणार आहे, भरपूर वेळ लागेल त्याला, कारण कोर्ट केस आहे. कोर्ट केसमध्ये काय रिझल्ट लागतो, हायकोर्टामध्ये काय रिझल्ट लागतो त्यावर सगळं डिपेंड आहे. परंतु ज्यांचा स्कोअर चांगला आहे आणि जे पूर्ण तिथे क्रायटेरिया फॉलो करतात किंवा ज्यांचं क्रायटेरियामध्ये जे बसतात त्यांचे चान्सेस खूप जास्त आहे. ठीक, जे काही CITSचे विद्यार्थी आहेत त्यांचा आकडा बऱ्यापैकी कमी इथे दिसतो आहे आणि नंतर क्वालिफाय जे होणारे आहे ज्यांना 90च्या वर मिळेल 200पैकी ते सुद्धा आणखी कमी होतील. त्याच्यामुळे थोडंफार इथे नॉन CITSच्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी मिळू शकते. फायनली जर आपण कट ऑफचा विचार केला मित्रांनो, तर कट ऑफमध्ये बघा मी फक्त इलेक्ट्रिशियन वायरमनबद्दल सांगू शकतो, कारण बाकीचे आहे CITSचे विद्यार्थी फिटर आणि वेल्डर वगैरे हे जे आहे त्याच्यामध्ये CITSचे विद्यार्थी जास्त आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिशियन वायरमनचा जर कट ऑफचा विचार केला तर पहिल्या CBT1मध्ये ज्यांना 90+ आहे किंवा आताची जी हे आहे त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांचा जेव्हा फीडबॅक आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियनचा पेपर हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा खूप चांगला गेलेला आहे. इव्हन 35पर्यंत वगैरे स्कोअर झालेला आहे, म्हणजे 40पैकी 35पर्यंत बरोबर येत आहे. काही जणांचे 30+ येत आहे आणि वायरमनमध्ये काही जणांचे 30पर्यंत ते येत आहेत. ठीक आहे, वायरमनमध्ये कम्पॅरेटिव्हली पेपर थोडासा विद्यार्थ्यांचा थोडासा डीम गेलेला आहे किंवा वाईट गेलेला आहे आणि इलेक्ट्रिशियनचा पेपर हा चांगला गेलेला आहे. त्याच्यामध्ये दोन्ही याचा जर कंबाईन आपण कट ऑफचा जर विचार केला, ॲक्च्युली एक्झॅक्टली कट ऑफ सांगणं अतिशय कठीण आहे, कारण की पुढे काय खूप मोठी प्रोसेस आहे, बऱ्याच गोष्टी आहे, CITS नॉन CITS त्यांचा नंबर ऑफ कॅन्डिडेट्स वगैरे भरपूर काही आहे. परंतु आपण एक ॲव्हरेज जरी विचार केला तर बघा CBT2मध्ये ज्यांना 40पैकी 30च्या वर त्यांच्या कवर होतात, म्हणजे 30 म्हटले म्हणजे 60 मार्क्स ते होतात. तर त्याच्यामध्ये तुमचे 60 मार्क ते आणि 90 मार्क हे असे टोटल धरून 150च्या वर ओपन OBCचं मी तुम्हाला सांगतो की 200पैकी 150च्या वर ज्यांना स्कोअर होतो आहे, एक्सपेक्टेड स्कोअर ज्यांचा होतो आहे ते सेफ झोनमध्ये आहे असं म्हणू शकतो ओपन OBC करतात. आणि बाकी कॅटेगरीमध्ये असेल तर 140पर्यंत 135 40 किंवा 40च्या वर आपण 40च्या खाली तर तुम्ही पकडूच नका, 40च्या वरच पकडा. आणि ओपन OBC सुद्धा 150च्या वर म्हणजे 155 160पर्यंत वगैरे सुद्धा ते जाऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर 150च्या वर तुमचा स्कोअर होत असेल टोटल एक्सपेक्टेड स्कोअर तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहे असं तुम्ही समजू शकता. ठीक आहे, असा एक एकंदरीत अंदाज आहे. ही प्रोसेस आहे. पुढे आता रिस्पॉन्स शीट 8 दिवसामध्ये येईल, त्यानंतर तुम्हाला करेक्शनसाठी वेळ मिळेल, त्यानंतर क्वालिफाईंग लिस्ट येईल त्याच्यानंतर काही दिवसामध्ये, म्हणजे बघा जुलैच्या एंडिंगमध्ये, आणि त्यानंतर फायनल रिझल्ट येईल. जोपर्यंत कोर्टचं डिसिजन होत नाही, मला तरी असा अंदाज वाटतो की माझं मत असं आहे, प्रामाणिक मत, की त्यामध्ये कोर्टाचा फायनल रिझल्ट येईपर्यंत हे इटचा फायनल रिझल्ट लावणार नाही, कारण त्यांच्या डिसिजनवर डिपेंड आहे की CITSला प्राधान्य द्यायचं की नाही द्यायचं, किंवा मग त्यांना कुठे घ्यायचं, म्हणजे आधी घ्यायचं की त्यांना त्यांच्या पर्सेंटेजनुसार घ्यायचं वगैरे. ठीक आहे, पुढे रिझल्ट येईलच आपल्याला कळेलच. परंतु जे काही माहिती आपल्याकडे आलेली होती त्यानुसार जे काही ॲप्लिकेशन्स आलेले आहे CITSचे त्याची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कट ऑफमध्ये जर विचार केला तर 200पैकी 150च्या वर ज्यांना आहे ते कट ऑफमध्ये येऊ शकतात किंवा ते सेफ स्कोअरमध्ये आहे आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी माहिती द्यायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये काही तुमचे कमेंट असतील किंवा तुमचे क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्यावर वेगळा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो. आणि आता जे काही आहे रिझल्टची वाट न बघता पुढे याच्यामध्ये जे काही पुढच्या आपल्या एक्झाम्स आहे किंवा पुढचे जे आहे त्याच्यावर फोकस करा. रिझल्ट हा आज न उद्या येणारच आहे. विद्यार्थी मित्र खूप रिझल्टच्या मागे लागतात, कारण की या रिझल्टला थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. 2 महिने 1.5 महिन्याच्या वर किंवा 2 महिनेसुद्धा लागू शकतात किंवा जास्तसुद्धा लागू शकतात. त्याच्यामुळे याच्या मागे न लागता इतर काही एक्झाम्स आहेत त्याची तयारी करा. ठीक आहे, आशा करतो बऱ्यापैकी तुम्हाला एक चांगली माहिती मिळाली असेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स आपण देत राहतो ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.